नमस्कार, मी उषा. तुमचं स्वागत आहे मी पुरंदरची या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी माझ्या मैत्रिणींसाठी झटपट आणि उपयुक्त अशा किचन टिप्स घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. नेहमी दही चांगले घट्ट लागण्यासाठी दही लावताना कोमट दुधाचा वापर करावा. यामुळे दही छान घट्टसर होते. मुले बऱ्याचदा गाजर खात नाहीत. अशा वेळेस थालीपीठ किंवा डोसा बनवताना कांदा टोमॅटो सोबत त्यात किसलेलं गाजर ॲड करावं. त्यामुळे थालीपीठ किंवा डोसा छान होतच, शिवाय मुलंसुद्धा खातात. मोकळ्या वेळेत नेहमी आठवड्याभराचा लसूण सोलून ठेवा. त्यामुळे लागलीच आपल्याला हा लसूण फोडणीसाठी व वाटणासाठी वापरता येतो. मुलांच्या डब्यासाठी कोणती भाजी करायची हे रात्रीच ठरवून भाजी निवडून किंवा भाजीची पूर्वतयारी करून ठेवा. त्यामुळे लागलीच सकाळी पटकन कामाला लागता येते. पोहे भिजवताना एखाद्या भांड्यामध्ये न भिजवता चाळणीमध्ये भिजवावेत. त्यामुळे एक्स्ट्राचे पाणी निथळून जाते व पोहे छान मोकळे होतात. अजिबात लगदा होत नाही. कुकरमध्ये वरण भाताचे डबे एकत्र लावताना नेहमी वरण खाली लावावे. यामुळे वरण छान मऊसूत शिजते व भाताचा डबा वर ठेवल्यावर त्यावर एक झाकणे ठेवावी. त्यामुळे भातात वाफेचे पाणी जात नाही, शिवाय वरणाचा डबा हलल्यामुळे भातात पाणीसुद्धा पडत नाही. त्यामुळे आपला भात पिवळासुद्धा होत नाही. बऱ्याचदा कोबी, फ्लावर या भाज्यांचा उग्र वास येतो. तर हा वास जाण्यासाठी चिरल्यानंतर थोडा वेळ या भाज्या गरम पाण्यात वाफवून घ्या. यामुळे याचा उग्र वास जाण्यास मदत होते. दही नेहमी रात्री झोपताना लावणे. हे विरजण लावलेले दही एखाद्या उबदार जागी ठेवावे व सकाळी उठल्यानंतर हे दही आहे ते फ्रीजमध्ये ठेवा व आपल्याला जेव्हा हवे असेल खाण्यासाठी दुपारी वगैरे तर तेव्हाच बाहेर काढा. यामुळे आपले दही छान चवदार व घट्टसुद्धा होते. कुठल्याही पालेभाज्या करताना त्या नेहमी झाकण न ठेवता मंद ते मध्यम गॅसवर शिजवाव्यात. यामुळे भाजीला काळपटपणा येत नाही. भाजीचा हिरवेपणा अगदी तसाच टिकून राहतो. अंडी उकडताना फ्रीजमधून अर्धा तास अगोदर बाहेर काढून ठेवा. त्यानंतर अंडी उकडताना त्यात थोडंसं मीठ टाका. यामुळे अंडी छान सोलली जातात. आजच्या या टिप्स आणि ट्रिक्स माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना नक्कीच आवडल्या असतील, यात शंकाच नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच सपोर्ट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा. तसेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्या. धन्यवाद.